नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. हे बघा मैत्रिणींनो, इथं मी अक्षरशः कवळी कवळी अशी दोडकं घेतलेले आहेत, पाहू शकता. आणि आता ह्या दोडक्याच्या शिरा आपल्याला काढायच्यात. अक्षरशः फक्त अशी सुरी फिरवायची की शिरा अगदीच झटपट अशा 5 मिनटाच्या आत संपूर्ण शिरा ह्या निघतात पहा. आता ह्या शिरा आपण काढल्यात. आता दोन्ही साईडनी आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने संपूर्ण दोडक्याच्या आपल्याला शिरा काढून घ्यायच्यात. आणि दोडक्याच्या शिरा काढून झाले की असे स्वच्छ असे हे दोडके धुवून घ्यायचे. चला आता दोडका कसा चिरायचा, घाईच्या कामात हा दोडका चिरायचा, मग कसा चिरायचा. फक्त अशी एकदा सुरी धरायची की अशी फिरवायची. आता इथं थोडासा खराब दोडका आहे, त्याच्यामुळं तो मी काढून टाकते. पुन्हा एक मध्ये सुरी धरायची. आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचा दोडका पाहिलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आज मी तुम्हाला खरंच अगदीच झटपट उरकणारे अशी दोडक्याची भाजी दाखवणार आहे. हे बघा, असे लहान लहान तुकडे करायचे मस्तपैकी. तुम्ही किंवा मोठे करा किंवा लहान करा, तुम्हाला जसे आवडन तसे करा. आणि मस्तपैकी असे दोडके हे चिरून घ्यायचे. संपूर्ण दोडके चिरून जायला धुवून घेतल्यात आणि पुन्हा पाण्यात ठेवलेले आहेत. पाण्यात ठेवल्याच्या नंतर पाहायचं आपला दोडका कोणती एखादी फोड मोठी असली की पुन्हा छोटी करायची तिला. चला आता इथे गॅसवर आपण आहे ना कढई ठेवूया. पहा, कढई ठेवल्याच्या नंतर कढईमध्ये टाकायचं आपल्याला तेल अगदीच चांगल्या पद्धतीने तापून द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे जिरी मोहरी छान तडतडली की त्याच्यानंतर लगेच जिरी टाकायची. जिरी बी छान फुलून द्यायची. त्याच्यानंतर टाकायचं आहे कढीपत्ता छान नाचला की त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे इथं लसूण. पहा, लसूण टेचलेला होता तो सुद्धा टाकून दिला आहे. त्याच्यानंतर एक कांदा चिरून घेतला आहे बारीक कट करून, तो सुद्धा टाकून गेला. आणि अगदीच मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. छानपैकी परतल्याच्या नंतर पहा आता पुढची प्रोसेस. आपल्याला कांदा अगदी सॉफ्ट असा करून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही. कांदा अगदी चांगल्या पद्धतीने परतला की मैत्रिणींनो आपल्याला अजूनही त्याच्यात काही वस्तू टाकायच्यात. पण अक्षरशः हा दोडका अक्षरशः झटपट होणार आहे बरं का, पाहू शकता. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे याच्यात फक्त 1.5 चमचा घरगुती स्वादिष्ट असा मसाला, जास्तही नाही टाकणार. आणि थोडीशी चिमूटभर हळद. याच्या विरहित आपल्याला काही जास्त काही टाकायचे नाही आहे. आता मस्त मसाला हलवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर टाकायचा दोडका. हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी असा दोडका टाकलेला आहे. आणि आता तो सुद्धा आपल्याला 5-1 मिनटं तरी परतून घ्यायचे बरं का. चांगल्या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचे मस्त. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे स्वादिष्टसाठी चव येण्यासाठी मीठ टाकून घ्यायचे. बघा, चवीपुरतं मीठ टाकल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला दोडका असा हलवून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर दोडका तरी 5 मिनटं हलवायचा मसाला टाकल्याच्यानंतर. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची इथं थोडीशी मूगडाळ भिजत टाकली होती, ती सुद्धा टाकून द्यायची, पाहू शकता तुम्ही. आता मूगडाळ टाकल्याच्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला 2 मिनटं तरी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, त्याच्यानंतर मी चमच्याच्या मोजून मापून थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. थोडासा बारीक आरबट चरबट असा वाटलेला आहे. इथं मी 3-4 चमचे तरी मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. चमचा बारीक आहे आपला, त्याच्यामुळं 4 चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. आणि जर मोठा चमचा असला तर 2 टाकले तरी चिक्कार होतात, जास्त टाकायची काही गरज नाही. आता इथं संपूर्ण भाजी आपली मिक्स करून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची अगदीच मस्त अशी कोथिंबीर, पालेदार हिरवीदार कोथिंबीर ही टाकून द्यायची. त्याच्यानंतर इथं तुमच्या अंदाजाने तुम्हाला भाजी कशी करायची, कोरडी करायची का थोडीशी लपथपीत करायची, त्याच्यामुळं मी फक्त 1 ग्लासभर इथं पाणी टाकले, जास्त काय टाकणार नाही आहे. आता ग्लासभर पाणी टाकल्याच्यानंतर पूर्ण भाजी हलवून असं झाकण ठेवायचं आहे आपल्याला. आणि गॅसची फ्लेम अक्षरशः लहान करायची. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा पाहायचे की आपली दोडक्याची भाजी किती शिजली आणि किती राहिली. चला आता एकदा मिक्स करून घेऊया. आपल्याला भाजी कधीही टाकली तरी एकदा दोनदा चेक करायला लागते. आता कमीत कमी अजून 50% दोडका बाकी आहे शिजायचा. 50% शिजलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता पुन्हा मी खालवर करून आहे ना आपल्या दोडक्याला पुन्हा असं एकदा थोडीशी डाळ वगैरे बघणार आहे, चेक करणार आहे.
म्हणजे डाळसुद्धा 50%च हे झालेली आहे. त्याच्यानंतर आपण पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. पुन्हा 5-1 मिनटं झाकण ठेवून पुन्हा आपल्याला इथं आपलं पुन्हा दोडका चेक करायचा आहे. पाहू शकता तुम्ही, हे बघा. आणि शक्यतो मी काय दोडक्याची भाजी पातळ जास्त करणार नाही आहे, अशी लपथपीतच भाजी करणारी. पाहू शकता तुम्ही. आणि अक्षरशः मस्त अशी दोडक्याची भाजी तयार झाली आपली. अक्षरशः रस्सा भाजी ही भातासोबत खा, भाकरीसोबत खा. मैत्रिणी, तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. चला मैत्रिणी, उद्या भेटूया. बाय.